नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील वर्षी खरीप हंगाम 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले होते. यामुळे जिल्ह्यातील 10,75,508 शेतकऱ्यांनी 6,51,422 हेक्टरी क्षेत्रावरील पीक विमा वितरण्यात होता. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या अधिसूचनानुसार एकूण 366,50,00,000 रुपये विमा रक्कम तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान या घटनांग्रस्त 106 कोटी रुपयांचा समावेश करण्यात आला होता. एकूण 472,51,00,000 रुपयांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराडे यांनी दिली. या रकमेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीत त्वरित मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजना युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत राबवण्यात जाते. शेतकऱ्यांना नुकसानीच्या 25% आगाऊ रक्कम मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोयाबीन, खरीप, ज्वारी, कापूस व तूर पिकांसाठी मीठ सीड्स डायव्हर्सिफिकेशनची सूचना लागू केली होती. यामुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात आली. अधिसूचनेनुसार विमा कंपन्यांनी 366,50,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. याशिवाय स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान यासाठी अनुक्रमाने 99,75,00,000 रुपये व 6,36,00,000 रुपये असे एकूण 106 कोटी रुपये विमा रक्कम वाटप करण्यात आली आहे. तर शेतकरी मित्रांनो, 2022-23 या कालावधीत विविध घटनांग्रस्त एकूण 472,51,00,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे. पीक कंपन्यांनी प्रयोगानुसार उंबरठा उत्पादनावर आधारित पीक विमा ज्या महसूल मंडळांमध्ये लागू आहे तेथील संबंधित शेतकऱ्यांना वाढीव रक्कम जमा केली आहे. ज्या शेतकऱ्यांना 75% नुकसान भरपाईची तरतूद नाही ते स्पष्ट करण्यात आले आहे की जे काम केले आहे शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा आणि आर्थिक नुकसान भरपाईसाठी अधिकृत प्रक्रियेतून अर्ज करावा. याशिवाय असे आवाहन करण्यात आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.